At 2:28 a.m. on April 14th, a major fire broke out at the BYD factory in Longping Road, Shenzhen. बघा मित्रांनो, Multiple buildings were engulfed in flames, ही जी sending आग fire लागली and thick smoke BYD into the sky. The factory ला fire spread चायनामध्ये. quickly, and the affected area was vast. The एवढी fire was प्रचंड so आहे की intense पूर्ण that it could be factory, seen clearly जळून from खाक several झाली. kilometers away. There were consistent तर explosions ह्याच्यामध्ये heard from the scene, फायर and सेफ्टी नॉर्म्स NFPA 855 जो आहे, हे पहा आपण NFPA 855 त्याच्यामध्ये पूर्ण कुठल्याही प्लांट्सचे एक्सप्लोजिव्ज असतील किंवा धोकादायक आहे जिथे आग लागण्याची शक्यता आहे त्याच्यासाठी ज्या प्रिकॉशन्स घ्यायच्या आहेत, जी काळजी घ्यायची आहे, त्यासाठी सर्व नियमावली जी आहे ती दिलेली असते. परंतु तरी देखील आग लागते आणि हजारो कोटींचं नुकसान होतं. ही पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग प्लांट हा त्याच्यामध्ये भस्मसात झाला आहे. याच्यामध्ये तुमच्या पार्किंग जी आहे EV गाड्यांची, त्या पार्किंगमध्ये आग लागली होती. मग ती आग तिथेच रेस्ट्रिक्ट का करता नाही आली, ती आग एवढी पुढे का स्प्रेड झाली, तर हे खूप अवघड आहे. हे ॲनालिसिस करणं खूप अवघड आहे. याच्यामध्ये आता बॅटरीमध्ये थर्मल रनवेज, शॉर्ट सर्किट्स, डॅमेज्ड बॅटरीज, डिफेक्टिव्ह सेल्स, इलेक्ट्रिकल कॉजेसमध्ये ओव्हरलोड, फॉल्टी चार्जर्स, आर्क फ्लॅश अशी बहुतांशी कारणं असतात की ज्याच्यामुळं आग लागते. पण आग जरी लागली तरी ती स्प्रेड होऊ न देणं ही जबाबदारी तिथल्या मॅनेजमेंट किंवा जे ऑपरेशन मेंटेनन्सचे लोक असतील, फायर सेफ्टीचे जे लोक असतील, मग याचं ऑडिट झालं होतं की नव्हतं. मग अशा मोठ्या ज्या आगी लागतात त्याच्यामध्ये पूर्ण कारखाने जळून खाक होतात, त्याच्यामध्ये जीवितहानी होते, वित्तहानी होते. मग याला कसं थांबवता येईल? हे जर एवढे स्टँडर्डसुद्धा प्रोव्हाइड करून तुम्ही हे थांबू शकत नाही आपण. याच्यामध्ये प्रोसेस आणि केमिकल कॉजेस काय असू शकतात, तर फ्लेमेबल सॉल्वंट्स, इलेक्ट्रोलाइट्स इग्निशन, गॅस लिकेज ड्युरिंग बॅटरी प्रोडक्शन, पुअर व्हेंटिलेशन कॉजिंग हीट बिल्डअप, ह्युमन अँड सेफ्टी कॉजेस, इम्प्रूव्ह स्टोरेज ऑफ बॅटरीज, लॅक ऑफ ट्रेनिंग, रॉंग हँडलिंग, पुअर मेंटेनन्स अँड ऑफ द मशीन्स, इग्नोरिंग वॉर्निंग अलार्म्स. एक्सटर्नल कॉजेसमध्ये वेल्डिंग आणि मेनी अदर रिझन्स. मग आपण इथे हे प्रिव्हेंट कसं करायला हवं होतं, त्याचे पण प्रिव्हेन्शन ऑलरेडी ह्या एवढे IS, IEEE, BS, IEC स्टँडर्ड्स, NFPA स्टँडर्ड्स, ऑल स्टँडर्ड्स आर प्रोव्हाइडेड. तर हे एवढे यूज करून सुद्धा जर आग शमवता येत नसेल तर ह्याला जबाबदार कोण असतं? ही पूर्ण जी सिस्टीम आहे, एखादा प्लांट असेल तर त्याला फायर प्रोटेक्शन सिस्टीम, स्प्रिंकलर सिस्टीम असेल, CO2 गॅस, फायर एक्सटिंग्विशर्स असतील आणि अदर मेनी फायर प्रोटेक्शन सिस्टीम्स, तर त्या वर्क का नाही झाल्या? हा एक असा विषय आहे की जिथे आपण कमी पडतोय. म्हणजे ह्युमन एरर्स म्हणता येतील. तर ह्या आगीमध्ये पूर्ण प्लांट जाणे म्हणजे हे भविष्यामध्ये समजा आपल्या इकडे, आता ही चायनामध्ये झालेली घटना आहे, परंतु जर भारतामध्ये असं काही फायर कॅचेस झाल्या, प्लांट, ह्या EV प्लांट्स, आपण जे नवीन इलेक्ट्रिकल व्हेकल्स, जे नवीन आपण तंत्रज्ञान आत्मसात करतोय, तर त्याच्यामध्ये भविष्यामध्ये तापमान हे एक महत्त्वाचं, टेम्परेचर, सराउंडिंग एन्व्हायरमेंट. तर ह्या इथे आपण जे हे नवीन आविष्कार वापरणार आहोत भविष्यामध्ये, किंवा एखादा पर्सनल इलेक्ट्रिकल व्हेकल आहे, ज्याच्याकडे कार आहे किंवा बाईक आहे, तर त्याने त्या कशा प्रोटेक्ट करायचं, त्याचं आग लागली तर त्याच्यानंतर काय उपाययोजना करायची, किंवा ते जागीच